अक्षरधाराच्या दिवाळी अंकाच्या उपक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता आपल्यासोबत आहे प्रियदर्शनी. प्रियदर्शनीला आपण सगळे अर्थातच ओळखतो हास्य जत्राच्या माध्यमातून आणि या पलीकडे ती एक मोठी अभिनेत्री आता आहे आणि तिचे सिनेमे पण आलेले आहेत. हास्य जत्राचं तुझं नातं कसं सुरू झालं? माझं इंजिनिअरिंग संपल्यानंतर मी ऑडिशन दिली होती जेव्हा हास्य जत्रा नवीन नवीन सुरू झालेलं आणि सोनी मराठीच नवीन नवीन सुरू झालेलं. पण तेव्हा सगळेजण सिनियर्स होते, तर माझ्या वयोगटाला तेव्हा प्रवेश नव्हता इकडे. त्यामुळे सर म्हणाले की चांगलं आहे, फक्त आपण आत्ता नको बोलूया, नंतर बोलूया असं. आणि सरांचंच एक नाटक होतं, मोठे गोस्वामींचंच नाटक होतं, आमच्या हिचं प्रकरण नावाचं, ज्याचे 100 प्रयोग झाल्यावर मी त्याच्यात एका रोलच्या रिप्लेसमेंटसाठी काम केलं होतं. त्याचे मी काहीतरी 65 प्रयोग केलेले. तर तिथे सरांनी परत एकदा बघितलं मला, की एक कुठला तरी प्रयोग ते बघून गेले, की हा ओके करते, ठीक आहे ठीक आहे असं. आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशनच्या सीझनला पुन्हा फोन आला मला, की आता असं असं सीझन सुरू होतोय, तर पुन्हा एकदा ऑडिशन होती आणि त्या आपल्याला जोड्या ठरवायच्या आहेत वगैरे. असं करून 2019ला मी सुरुवात केली हास्य जत्रेमध्ये. आणि त्याच्यानंतर मग सुरू झाला प्रवास. मध्ये मध्ये थोडा खंड पडला पण पण त्याच्यानंतर सुरूच आहे प्रवास. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणाल तर जेव्हा मी मोठी होताना मी खूप अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजच्या इन्फ्लुएन्स खाली वाढली आहे, किंवा आपल्या मराठी ह्युमरपेक्षा तिकडच्या ह्युमरशी मी जास्त कुठेतरी कनेक्ट व्हायचे, अजूनही होते बऱ्याचदा. त्याच्यामुळे मला आपला मराठी ह्युमर फार लांबचा वाटायचा. जे स्किट्स लहानपणी व्हायचे, म्हणजे हसू यायचं, मजा यायची, पण त्याच्यात एक एक साचेबद्ध काहीतरी आहे की काय असं वाटायचं. तर जेव्हा मी सुरुवात केली होती हास्यजत्रेत, तेव्हा मी सरांना म्हटलेले की सर, तुम्ही मला सिलेक्ट करताय ठीक आहे, पण मला ना हे लाऊड करणं मला ते नाही जमत आहे. तर तुम्ही मला सांगा कसं करायचं किंवा काय, मला तसं नाही करता येते वगैरे. तर सर म्हणाले की लाऊड वगैरे असं काहीच विचार करू नको, लाऊड करायचंय, सटल करायचंय, आपल्याला अभिनय करायचा आहे, आपल्याला सिच्युएशन प्रामाणिकपणे करायची, तेवढंच करायचंय, बाकी काही नाही करायचंय ठरवून. सो तोच फोकस होता पहिल्यापासून, की सिच्युएशन किती प्रामाणिकपणे करता येईल आणि त्याच्यातनं विनोद निर्मिती कशी होईल. सो आमच्या वरती बालसंस्कारच हे झाले की सिच्युएशनला आपण हिरो मानायचंय आणि सिच्युएशन जगायची आहे. मग त्याच्यात पंचेस कसे तयार करायचे, टायमिंगने वाक्य कशी घ्यायची, एखादी पंचलाईन थोडीशी प्रॉमिनंटली कशी घ्यायची, हे आम्ही नंतर शिकत गेलो, पण बेस हा अभिनयाचा होता. त्याच्यामुळे हा फरक कधी जाणवलाच नाही की तू मुलगा आहेस म्हणून तुझ्या वाट्याला हे पंचेस, मी मुलगी म्हणून माझ्या वाट्याला हे पंचेस. हा भेदभाव खूप सुरुवातीपासूनच तो एवढा जाणवला नाही. त्याच्यामुळे ती जेंडर इक्वालिटी सरांच्या संस्कारांमध्येच होती, विनोदांमध्ये. त्याच्यामुळे असं जाणवलंच नाही की अरे आपण स्त्री असून पण आपण विनोद करतोय, ही अशी वेगळी भावना आलीच नाही. नॅचरली जे काही झालं. हा. आणि मग नंतर जेव्हा रिअलाइज झालं की आधी कशा पद्धतीने स्त्रियांवरती विनोद व्हायचे, किंवा स्त्री हा एक विनोद म्हणून वापरला जायचा वगैरे, तर जसं समाज पण आता प्रोग्रेसिव्ह होतोय तसं आपले विनोदही प्रोग्रेसिव्ह होत आहेत. स्त्रिया पुरुषांवरती सुद्धा विनोद करू शकतात आणि त्याच्यावरती सगळे हसू शकतात. तर हा सगळा बदल गोस्वामी आणि मोटे सरांमुळे आहे. आणि जो मला पर्सनली मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा, की मी अशा शोचा भाग आहे जिथे ही इक्वालिटी आहे. जिकडे जर बाईच्या जाडपणावरती विनोद होत असेल, तर तीच बाई पुरुषाच्या टकलावरही विनोद करते. तर ते कुठेतरी बॅलन्स तो राखला जातो, किंवा जरी स्त्रियांवरती विनोद केले जातात तरी ते वेगळ्या अनुषंगाने केलं, ते ह्युमन म्हणून केले जातात. त्याच्यात स्त्री पुरुष असा भेदभाव शक्यतो नसतो. त्याच्यामुळे करताना आम्हाला कधीच ते जाणवलं नाही की काहीतरी वेगळं करायचंय. हे ऑफकोर्स हे मोठे सर आणि गोस्वामी सरांचं लिखाणाचंच आहे, आणि सरांचं जे डिरेक्शन होतं, सर जे अप्रोच सांगायचे, कशा पद्धतीने डिलिव्हर करायचं, त्याच्यामध्ये कुठेच हा फरक नव्हता. सो आय थिंक. पण तुम्हाला जास्त आनंद म्हणा किंवा जास्त हे कशातनं मिळतं, की ज्याला थोडेसे शारीर विनोद म्हणतो, ते करण्यामध्ये का शाब्दिक विनोदांमध्ये, का ज्याला आपण कायिक अभिनय म्हणजे जसं शरीरा स्लॅपस्टिक टाइप. स्लॅपस्टिक टाइप. तुम्हाला जास्त आनंद कशात मिळतो ऍज अ ऍक्टर? मला खरं सांगायचं, मला सार्कॅस्टिक विनोदात प्रचंड शाब्दिक विनोदांमध्ये. पण शाब्दिक म्हणजे शाब्दिक कोट्यांवाले विनोद नाही, उपरोध पण आला. उपरोधिक विनोद मला पर्सनली खूप आवडतो. एक टोमणे, हा
एक असं काय माहिती असं आहाहाहा असं गार वाटतं. असं गार आणि सिच्युएशनल विनोद मला खूप आवडतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही अट्टहास नाहीये विनोद करायचा, अभावितपणे तयार तो आपोआप घडतोय, Situation मुळे तयार आपोआप घडतोय, ज्याच्यामध्ये सायलेन्स मध्ये खूप पंचेस दडलेत, Right, right. लुक्स मध्ये पंचेस दडलेत, त्या फक्त बघण्यात आणि हसण्यात पंचेस दडलेत. तर अशा पद्धतीचा विनोद तयार करण्यात पण खूप मजा येते आणि तो खूप कठीण पण आहे, त्याच्यामुळे तो जमल्यावरती पण मजा येते. जमलं ते एक आणि समाधान मिळतं हा असेल. आणि तो बघताना पण खूप मजा येते की त्याच्यासारखा निखळ विनोद दुसरा नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही बोलायचीच गरज नाहीये, तो आपोआप घडत जातोय विनोद. बरोबर. तुला यातलं सर्वात पर्सनली कुठलं कॅरेक्टर आवडतं, तू सोडून अर्थात? अख्ख्या हास्य जत्रेतलं? अरे बापरे. की हा अरे कधीच निराश करत नाही, हा किंवा ही, की कायम आलं की मला फार मजा येते असं. नाही, अगदी फेअर एक प्रेक्षक म्हणून उत्तर दिलं तरी चालेल. वनिता खरात मला तशी वाटते, म्हणजे काहीही असो, वनिताकडे एक शब्द असो स्किट मध्ये तरी सुद्धा तिला बघायला प्रचंड मजा येते, क्या बात. ती काही करो. त्याच्यामुळे मला आणि तिची सगळीच कॅरेक्टर्स, तिचं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर माझं हे सासू जी करते ती नाठाळ सुना हा. त्याच्यामध्ये. तर त्याच्यात ती सासू म्हणजे आपलं म्हणजे पाणी काढते ती डोळ्यातनं आणि हसवतेही ऍट द सेम टाइम. वा. तर ते खूपच ग्रेट वाटतं मला. तो विनोद जास्त चांगला किंवा चांगला महान मानला जातो, की जो तुम्हाला एकाच वेळेला हसवतो पण आणि हो, डोळ्यातनं पाणी हो. म्हणजे करून पण असतो. आय थिंक आतापर्यंत 2-2 जणांच्या जोड्यांचे स्किट अनेक झालेत, अनेक वर्ष झालेत आणि मोठे सर आणि गोस्वामी सरांनीच ते केलेत. पण पहिल्यांदाच हा फॉर्मॅट कुठेतरी घडतोय की 7 जणांचं स्किट, 8 जणांचं स्किट. कारण की 2 जणांच्या विषयाला खूप लिमिटेशन्स येतात. जेव्हा तुमच्याकडे 3 जण आहेत, तुमच्याकडे 4 जण आहेत, तेव्हा फॅमिलीज तयार होऊ शकतात, वेगवेगळे सिनारिओज तयार होऊ शकतात, लग्न समारंभ तयार होऊ शकतात, एखादी बाजारपेठ तयार होऊ शकते, काहीही तयार होऊ शकतं. तर आय थिंक तो एक USP वापरून सर शक्कल लढवतात की अनेक जणांना घेऊन विनोद निर्मिती करणं सिच्युएशन मधनं. हे शक्य झालं कारण की सरांनी आमची सगळ्यांची फळी पण तयार केली तेवढी स्ट्रॉंगली की आम्ही ते झेलू शकू, आणि तसे विषय पण त्यांनी आमच्यात रुजवले की विषय महत्वाचा आहे, इथे कोणाचं किती कॅरेक्टर आहे याच्यापेक्षा. सो ते स्पिरिट पण आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळे ग्रुप स्किटची मजा हास्य जत्रेतनं जास्त येते असं मला वाटतं. तो त्याचा USP आहे, त्याच्यामुळे लोकांना ते जास्त आवडत आहे. आणि ऑफकोर्स सिच्युएशनला फोकस मध्ये ठेवल्यामुळे कुठेतरी हास्यजत्रा खूप वर्क करते असं वाटतं. जे शाब्दिक विनोद, उपरोधिक विनोद हे सगळे नंतर, आधी सिच्युएशन. त्याच्यामुळे खूप एवढी हवीहवीशी वाटण्याचं कारण ते असावं असं मला वाटतं. क्या बात आहे. थँक्यू. थँक्यू.